महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे रविवारी सायंकाळी अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडलाय। सातारा पंढरपूर महामार्गावरील तांदुळवाडी जवळ भाविकांनी भरलेली पिकअप गाडी रस्त्या शेजारील विहिरीत कोसळल्याने 7 ते 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथून अधिक मासानिमित्त सिद्धनाथ देवाचे दर्शन घेऊन भाविक पंढरपूर तालुक्यातील रांजणीकडे परतत होते। यावेळी तांदुळवाडी गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप थेट खोल विहिरीत कोसळली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत कार्य सुरू केले। विहिरीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात आले। या दुर्घटनेत 8 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, मात्र महिला आणि लहान मुलांसह 7 ते 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। दरम्यान या दुर्घटनेनंतर सातारा पंढरपूर रस्त्याच्या अपूर्ण कामावरून संताप व्यक्त केला जात आहे। माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी संबंधित विभाग आणि ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप केलाय। तसेच ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। घटनेची माहिती मिळताच वेळापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बचाव आणि मदत कार्य सुरू आहे। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण माळशिरस आणि पंढरपूर परिसरात शोककळा पसरली आहे। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी कृष्णमूर्ती जगताप, बारामती। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।